नमस्कार, तनिष्का कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेली मेथीची चपाती आणि हिरवी शेंगदाण्याची चटणी। ही खायला खूप रुचकर आणि चविष्ट असते, पौष्टिक असते। तर सर्वात आधी जे आहे आपण मेथीचं पीठ भिजवून घेऊया। त्याच्यासाठी मी जे आहे मेथीचं पीठ घेतलेलं आहे। 6 ते 7 लोकांसाठी मी ही भाकरी आणि चटणी बनवत आहे। तर तुम्ही कमी जास्त करू शकतात। मेथीचं पीठ कडवट असतं तर त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं। तर कणिक घ्यायची, तुम्ही भाकरी या पद्धतीने करू शकतात। त्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा, त्याची रेसिपी मी शेअर करेल। तर कणिक घातलेली आहे, 1 ते 1.5 टीस्पून जे आहे हळद घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। तर थोडं थोडं करून जे आहे पाणी घालायचं, छान मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं करून जे आहे पाणी घालायचं आणि आपण जशी कणिक मळतो नॉर्मल चपातीसाठी सेम पद्धतीने जे आहे डो तयार करून घ्यायचा। थोडं थोडं करून जे आहे पाणी घालत जायचं आणि छान असा डो तयार करून घ्यायचा। थोडं तेल लावायचं जेणेकरून जे आहे पीठ कडक होऊ नये। तर छान असं मळून घ्यायचं पीठ आणि हे पीठ जे आहे 10 ते 15 मिनिटं आपण जे आहे रेस्ट करायला ठेवणार आहोत। तर सोबतच जे आहे आता शेंगदाण्याची चटणी करून घेऊ आपण। तर तावा ठेवलेला आहे, ताव्यावरती मी अर्धा बाउल जे आहे शेंगदाणे घातलेले आहे। शेंगदाणे छान असे मंद आचेवरती करपूस भाजून घ्यायचे। तर तुम्हाला दिसतंय सेम पद्धतीने शेंगदाणे भाजून घ्यायचे। तर आपण जे आहे शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत आपले आता। तर यांना आपण जे आहे काढून घेऊया आणि मिरच्या भाजून घेऊया। तर मिरच्या ज्या आहे मी ते जाड घेतलेल्या आहे। तुम्ही जे आहे मार्केटमध्ये ज्या बारीक पोपटी म्हणजे कमी तिखट मिरच्या मिळतात त्याही घेऊ शकतात आणि क्वांटिटी कमी जास्त करू शकतात तुमच्याप्रमाणे, कारण कोणी तिखट खातं कोणी फिकं खातं। तर त्या पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करायचं। तर छान अशा जे आहे मिरच्या पण भाजून घ्यायच्या तेल टाकून। तर मिरच्या ही जे आहे मंद आचेवरती छान भाजून घेत आहे। तर अशीच सेम चटणी जी आहे तुम्ही उपवासासाठी करू शकता, साबुदाणा बरोबर किंवा जे आहे केळीच्या भाकरी बरोबर। फक्त लसूण आणि जे आहे कोथिंबीर स्किप करायची। तर मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत। तर या मिरच्या ज्या आहे आपण काढून घेऊया। तर याच्यामध्ये जे आहे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। लसणाच्या पाकळ्यांनी जे आहे चटणीला चव छान येते। तुम्ही जर लसूण खात नसाल तर स्किप करू शकतात। आणि जे आहे कोथिंबीर घालायची, कोथिंबीरने जे आहे चटणीला कलर छान येतो। भरपूर कोथिंबीर घालायची आणि जे आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं। ही चटणी जी आहे आपण मिक्सरमध्ये वाटतो आहे। जर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर तुम्ही जे आहे पाटा वरवंट्यावरती वाटायची, त्याच्यावरती जी चटणी आहे खायला खूप रुचकर आणि छान लागते। तर जे आहे ही चटणी आता मी जे आहे वाटून घेत आहे। माझ्या मिक्सरमध्ये पूर्ण मावत नाही म्हणून मी 2 बॅचमध्ये वाटणार आहे। तर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। तर चटणी जी आहे इथे आता वाटून झालेली आहे, तिला एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आपण। छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची। तर अशाच पद्धतीने आपण जे आहे सेकंड बॅचही वाटून घेणार आहोत। तर सेकंड बॅचही वाटून झालेला आहे आपला आणि जे मिक्सरमध्ये पाणी जे मिक्सरला चटणी लागली होती ते धुवून जे आहे पाणी घातलेलं आहे। तुमच्याप्रमाणे जे आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची चटणीची। तर ही चटणी जी आहे तुम्ही कळण्याच्या भाकरीबरोबरही खाऊ शकतात आणि कच्चं तेल घेऊन ही चटणी जी आहे छान लागते। पण मी इथे तडका देणार आहे चटणीला। तर तडक्यासाठी 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। 1 ते 1.5 टीस्पून मोहरी घालत आहोत। 1 ते 1.5 टीस्पून जे आहे जिरं घालणार आहोत आणि सोबतच जे आहे कढीपत्ता घालणार आहोत। हा जो तडका आहे तो चटणीमध्ये घालायचा आणि छान असा मिक्स करून घ्यायचं। तर ही चटणी तुम्ही मेथीची भाकरी, कळण्याची भाकरी किंवा मेथीच्या पोळीबरोबर खाऊ शकतात। जर तुम्हाला भाजीचा कंटाळा आला असेल तर अशी चटणी जी आहे तुम्ही आपली नॉर्मल चपातीबरोबरही खाऊ शकतात। तर इथे जी आहे आपली चटणी तयार झालेली आहे। तर मी तावा तापत ठेवलेला आहे मेथीच्या चपातीसाठी। तर आपण जे पीठ 10 ते 15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं ते पीठ छान असं मळून घ्यायचं। परत थोडं तेलाचा हात घेऊन मळायचं, कारण मेथीचं पीठ जे आहे थोडं चिकट असतं तर हाताला चिकटतं। तर छान असं कुस्करून घ्यायचं त्याला आणि जशी नॉर्मल आपण चपाती करतो त्या पद्धतीने जे आहे छान असे गोळे तयार करून घ्यायचे पिठाचे। अशाच पद्धतीने सर्व पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे।
तर चपाती कशी लाटायची तीही मी दाखवणार आहे. ज्यांना चपाती लाटता येत नाही ते लोक हा व्हिडिओ बघून शिकू शकतात. तर जे आपण गोळे केले होते त्याच्यातला एक गोळा घेतलेला आहे, थोडं पीठ लावलेलं आहे आणि थोडं तेल लावायचं आणि 4 पदरी घडी करायची आणि दोघी साईडने पीठ लावून लाटायची. जर तुम्हाला तेल लावायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टही चपाती लाटू शकतात. तर अशा गोल गोल करत जे आहे चपाती आपण लाटूया. तर हिवाळ्यामध्ये जे आहे थंडीमध्ये जे आहे आपण मेथी खातो, कारण मेथी गरम असते. तर ह्या चपात्या ज्या आहे हिवाळ्यात तुम्ही बनवून खाऊ शकतात किंवा कधी नॉर्मल चपातीचा भाकरीचा कंटाळा आला असेल तरी आपण ही चपाती करून खाऊ शकतो. तर आपली जी आहे चपाती ते आता छान अशी लाटून झालेली आहे गोल गोल. तर कुठेही तुम्हाला दिसते जाड नाही बारीक नाही, एकदम बरोबर अशी चपाती आपण लाटून घेतलेली आहे. तर सोबतच जे आहे आपला आता तावाही गरम झालेला आहे. तर ताव्यावरती ही चपाती टाकायची आणि छान अशी जी आहे एक साईड होऊ द्यायची. तर आता तुम्हाला दिसतच आहे आपली एक साईड जी आहे झालेली आहे. तर हिला जे आहे पलटी करून घेऊया आपण चपातीला. तर जे आहे दुसऱ्या साईडनेही छान अशी चपाती होऊ द्यायची. दोन्ही साईडने जे आहे छान अशी झालेली आहे. तर तुम्हाला जर चपातीला तेल लावायचं असेल तर तुम्ही तेल लावू शकतात किंवा स्किप करू शकतात. कुठे तुम्ही 2-3 दिवसासाठी ट्रॅव्हल करणार असाल तर ही चपाती तुम्ही नेऊ शकतात, अजिबात खराब होत नाही ही चपाती. अशाच पद्धतीने आपण जे आहे सर्व चपात्या भाजून घेतलेल्या आहेत. तर आता आपण इथे सर्व करून घेऊया. तर जी चटणी आपण शेंगदाण्याची बनवली होती ती चटणी मी इथे सर्व करत आहे आणि सोबतच जी आहे कढी तयार केली होती ती कढी सर्व करत आहोत. कढीची रेसिपी जर हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मी नक्कीच शेअर करेल तुमच्यासोबत. तर आणि सोबतच जी आहे ही कढी आणि चटणी तुम्ही कळण्याच्या भाकरीसोबतही खाऊ शकतात किंवा ही कढी आणि जी पिवळी चपाती आहे त्याच्याबरोबर तुम्ही निस्त्याची चटणीही खाऊ शकतात. तर नक्की मला सांगा, मी नक्की जी आहे रेसिपी शेअर करेल. तर सोबतच जे आहे आपण बिबडे, टोमॅटो, कांदा, सोबतच जे आहे लोणचं, लिंबाचं लोणचं असेल ते खाऊ शकतात किंवा कैरीचं. अशी ही थाळी रेडी आहे. तुम्ही जे आहे मुळा असेल तर मुळा खाऊ शकतात, मुळ्याचं सॅलेडही खाऊ शकतात. मुळ्याचं सॅलेड कसं करायचं तुम्हाला हवं असेल रेसिपी तर ऑलरेडी जे आहे चॅनलवरती अपलोड केलेली आहे, ते जाऊन नक्की चेक करा. तर जे आहे मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्याच्यावरती जाऊन चेक करा मुळ्याचं सॅलेड कसं तयार करायचं. तर आपली थाळी रेडी आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच छान छान रेसिपीज माझ्या बघायला मिळतील. तर धन्यवाद.